कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची प्रचारसभा संपन्न. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश श्रीधर कीर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी आयोजित शेट्टे मॅरेज हॉल चेरपोली शहापूर येथे प्रचारसभा आज संपन्न झाली. कोकण पदवीधर मतदारसंघाचे राजकीय आखाड्यात रूपांतर न करता येथील शिक्षक व शिक्षण क्षेत्राच्या विकासासह शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना एकसंघ करून त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कीर यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे, तालुका अध्यक्ष देवेंद्र भेरे, उबाटाचे तालुका अध्यक्ष कुलदीप धानके, जयकुमार करण, नामदेव गगे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनिल निचिते, दत्तात्रय बरोरा, कोंगेरे सर, मधुकर हरणे, तारमळे सर, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका करुणा गगे यांनी केले. आज या ठिकाणी उपस्थित कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय रमेशजी कीर साहेब, ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय दयानंदजी चोरघे साहेब, कम्युनिस्ट पार्टी शहापूर तालुका अध्यक्ष संभाजी भेरे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य अनिलजी निचिते साहेब, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी दत्तात्रय बरोरा साहेब, प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय तारमळे सर, कास्टवाईफ संघटनेचे हरणे सर आणि कोंगेरे सर आणि येथे उपस्थित माझे सर्वच पदवीधर मतदार बंधू भगिनींनो आणि माझे सर्व शिक्षक बांधवांनो, आज आपण या ठिकाणी एक छोटेखानी सभेसाठी आलो. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्या तालुक्याने अगदी आपल्या विरोधक उमेदवाराला झटका दिला. त्यांची अपेक्षा होती 1500 शहापूर तालुक्याची मतदार नोंदणी होईल, परंतु आपण सर्वच एकत्र आलो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष फॉर्म देऊन ऑफलाईन ऑनलाईन आणि सर्वच पद्धतीने आपण जास्तीत जास्त नोंदणी केली आणि तो आकडा जवळजवळ 7500पेक्षा जास्त झाला. त्यासाठी तुमचं पुन्हा एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो. आज फक्त गेली 7 दिवस प्रचाराला मिळाले आपले उमेदवार आणि आपल्या विरोधी उमेदवार आहे त्यांचा प्रचार जवळजवळ 5 वर्ष चालू आहे, सगळेच नियोजन. तर माझं जिल्हाध्यक्षांना पण त्या ठिकाणी विनंती राहील आणि त्याचबरोबर उमेदवार असलेले कीर साहेब यांना सुद्धा माझी विनंती राहील की ह्या इलेक्शन नंतर आपण एक विशिष्ट प्रकारच्या कारवाईची मागणी करायची आहे. ती मागणी असेल प्रत्येक तहसीलदारातील निवडणूक ज्यांच्याकडे नियोजन होतं त्या कर्मचारी आणि तहसीलदारचे जे त्यांचे वरचे अधिकारी असतील त्यांच्यावर, तर कोणत्याही शासकीय यंत्रणा म्हटली की त्यांची जी डॉक्युमेंटरी असते ती सर्व गुप्त ठेवायची असते आणि ह्या लोकांनी जी पण नोंदणी झाली त्या नोंदणीचे सर्व पत्ते, सर्व मोबाईल नंबर जसेच्या तसे केंद्रात सत्ता राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला दिले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा गैरसमज काय होतो, भाजपचे उमेदवार आम्हाला वारंवार फोन करतायत, आम्हाला वारंवार मेसेज करतायत, आमच्यापर्यंत पोहोचतायत, परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. आणि ही वस्तुस्थिती मी आपल्या समोर आणू इच्छितोय. ही पूर्ण डॉक्युमेंटरी या शासकीय कर्मचाऱ्यांनी परस्पर बाहेर व्हायरल केलेली आहे. तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तशा पद्धतीने मागणी मी तालुक्याच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपणाकडे करत आहे. ही गोष्ट मी जाणून सांगितली की महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेसेजच्या माध्यमातून किंवा कोणत्याही प्रकारे पत्रकाच्या माध्यमातून आपल्या मतदारापर्यंत पोहोचलो नाही. त्याला कारण काय, ते कारण पण मी सांगतो. 7 दिवस झाले आपली उमेदवारी निश्चित झाली, कारण सगळ्यांमध्ये स्पर्धा होती, वेगवेगळ्या पक्षांमध्ये स्पर्धा होती. महाविकास आघाडीमध्ये तिकीट कोणाला मिळणार आणि त्याच्यामध्ये समझोता झाला नाशिकच्या जागेमध्ये आणि आपल्या जागेमध्ये आणि जागा तुमच्या सर्वांच्या शुभाशीर्वादाने आपल्याला मिळाली.
ही जागा महाविकास आघाडीचीच जागा आहे आणि ही जागा लढवताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना गट, कम्युनिस्ट पार्टीचा गट आणि काँग्रेस गट अशी आणि सर्व समविचारी पक्ष असे सर्वांचा उमेदवार असलेले सन्माननीय रमेशजी कीर साहेब यांची पार्श्वभूमी तुमच्यापर्यंत मी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर पत्रकाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा मला प्रयत्न केलेला आहे. असा सर्वसामान्य विचारांचा परंतु ज्याला आपण कर्तव्य पुरुष म्हणू शकतो अशा प्रकारचा आपला उमेदवार. या उमेदवाराबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. तर यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. ते कार्य करत असताना त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा जो दर्जा असलेलं जे पद आहे ते म्हाडाचं सभापतीपद पण त्यांनी भूषवलेलं आहे. आणि आपण साहेब त्यांच्या संभाषणामध्ये आपल्याला काही गोष्टी सांगतीलच. साहेबांची मागणी आहे जुन्या पेन्शन योजनेची. साहेबांची मागणी आहे पदवीधरांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्माण करून देण्याची. मुळात मला प्रचाराला दिवस खूप कमी आहेत आणि मला सातत्याने दौरा आहे. काल रात्री 3 वाजता मी रत्नागिरीतनं आलो आहे आणि आज तुमच्याकडे बरोबर 11:10 इथे पोहोचलो. मला पुढे नेरळ, कर्जत, खोपोली, नवीन मुंबई, ठाणा हा दौरा आहे. त्याच्यामुळे तुमच्याशी मी मोजकं फक्त 10 मिनिटं बोलणार आहे. 10 मिनिटात मी उमेदवार म्हणून मी काय करू इच्छितो आणि सध्याची या मतदारसंघाची काय स्थिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. सुदैवाने असं आहे की तुम्ही प्रामुख्याने सर्व शिक्षक वर्ग आहात. मी गेली 30 वर्ष रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही कोकणातली एक मातब्बर संस्था आहे. या संस्थेचा मी कार्याध्यक्ष, विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष, कार्यकारिणीचा सदस्य म्हणून 30 वर्ष मी काम करतोय. त्याच्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्था, पालक या सर्वांशी माझा अतिशय जवळचा संबंध आहे आणि शिक्षण क्षेत्रावर माझं खास प्रेम आहे. मी मनापासून फक्त काम जाणतो आणि त्याच्यासाठी हा पदवीधर मतदारसंघात मी उमेदवारी मागितली होती. मी या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांप्रती मी पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोलेजी, शिवसेनेचे सर्वेसर्वा आदरणीय उद्धवजी ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब आणि मित्रपक्षांचे नेते या सर्वांप्रती मी पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो. आज इथे व्यासपीठावर आमचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष चोरवी जे आहेत. मी माझी भूमिका फक्त सांगतो. पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ हा शब्द आपण गेले कित्येक दशक ऐकतो, पण या मतदारसंघातून निवडून आलेला आमदार याने पदवीधरांसाठी काय केलेलं आहे हा खरा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे पदवीधर सोडून यांनी सगळे उद्योग केलेले आहेत आणि असा माणूस आपल्याला पदवीधरांचं नेतृत्व विधान परिषदेत करतोय हे दुर्दैवाने सांगावं असं वाटतं. 12 वर्ष झाली हे सज्जनग्रस्त पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व करतात. त्यांनी काहीतरी अलीकडे 20 पानाची अशी एक पत्रिका छापलेली आहे. रंगीत पत्रिका आहे, खूप छान चित्र वगैरे छापले आहेत त्याच्यात. मला प्रश्न पडला की 20 पानाची रंगीत पत्रिका छापून तुम्ही काय करताय नेमकं. ही 20 पानाची पत्रिका छापण्यापेक्षा एका पानावर जर तुम्ही दिला असतात की मी या मतदारसंघात गेल्या 6 वर्षात कोकणातल्या पदवीधरांसाठी हे काम केलेलं आहे. नाही, तुम्ही बघा नीट 20च्या 20 पानं नीट चाळून बघा. त्यात तुम्हाला पदवीधरांसाठी केलेलं एकही काम दिसणार नाही. कसं आहे, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या आमदाराने एखादा कॉम्प्युटर देणं, एखादी पाखाडी करणं, एखाद्या रस्त्याला निधी देणं हेच त्याचं काम नाहीये. हे त्याने काम करावं, पण हे काम करण्यासाठी या विधानसभा क्षेत्रातले आमदार सक्षम आहेत. त्यांचं हे काम. मला माझ्या शाळेला कॉम्प्युटर पाहिजे असेल तर मी या दयानंद चोरगेंना विनंती करेन, ते मला देतील ना एक कॉम्प्युटर. त्याच्यासाठी आमदार काय करायचं, आमदाराचं काम काय ते मी तुम्हाला सांगतो. या मतदारसंघातल्या आमदाराचं प्रामुख्याने काम असं आहे की या कोकणातले जे पदवीधर बेकार आहेत
त्या पदवीधरांना शासकीय सेवेत जास्तीत जास्त जिथे उपलब्धता आहे तिथे त्यांच्यासाठी प्रयत्न करायचे. स्थानिक प्रकल्प जे उभे राहतात त्या स्थानिक प्रकल्पांमध्ये हे जे स्थानिक पदवीधर आहेत त्यांचा जास्तीत जास्त कसा समावेश करता येईल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे. जुनी पेन्शन योजनेसाठी सगळी जण ओरडत आहेत, तर त्या जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही भूमिका घ्यायची आहे. हे या आमदाराचं काम आहे. शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. या प्रश्नांवर लक्ष देणं, विधान परिषदेत विविध आयुधांच्या माध्यमातून त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणं हे या आमदाराचं काम आहे. कोकण बोर्ड आहे. आता आमच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्गला आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या माध्यमातून आम्हाला हे कोकण विभागीय परीक्षा मंडळाने स्थापन केलं. गेली 13 वर्ष हे कोकण बोर्ड महाराष्ट्रातल्या बोर्डात पहिलं आलेलं आहे. पण या बोर्डातली मुलं UPSC, MPSC किंवा तत्सम या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत यात या मुलांचं प्रमाण तुलनेने कमी आहे. का कमी आहे? त्याचंही कारण असं आहे की शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन UPSC, MPSC किंवा स्पर्धा परीक्षा यांचं मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची गरज आहे. कारण जर मुलांना UPSC, MPSC करायचं असेल तर मुलांना कुठे जायला लागतं? एक तर पुणे आहे, मुंबई आहे, नाहीतर दिल्ली आहे. या ठिकाणी गरीब घरातली मुलं कशी जातील, ती कशी शिकतील? म्हणजेच काय तर ज्या ज्या शैक्षणिक संस्था मान्यवर संस्था आहेत त्यांनी हे वर्ग चालवण्यासाठी या आमदारांची मदत घेतली पाहिजे. आणि या आमदारांनी स्वतःहून कोकणातल्या मोठ्या शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना विनंती केली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की कोकणातल्या मुलांसाठी UPSC, MPSC किंवा स्पर्धा परीक्षा याच्यासाठी तुम्ही केंद्र सुरू करा, आम्ही तुम्हाला मदत करू, सहकार्य करू. ही भूमिका या आमदाराची असली पाहिजे. शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टीत पदवीधर मतदारसंघाच्या आमदाराचा महत्वाचा वाटा असला पाहिजे. ही भूमिका त्यांनी बजावली पाहिजे, कारण तो पदवीधरांचं नेतृत्व करतो. दुर्दैवाने असं आहे की हे आमदार महोदय पदवीधरांचा विषय सोडून बाकी सगळ्या उद्योगात पुढे आहे. आपल्याला अशा नेतृत्वाची कोकणाला गरज नाही. आपल्याला फक्त शिक्षण क्षेत्रात रमणारा, शिक्षण क्षेत्रात लक्ष देणारा, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून पदवीधरांना न्याय देणारा असा आमदार निवडणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला शेवटची गोष्ट सांगतो. हे सगळं बोलत असताना मी मुद्दाम राजकीय भाष्य करत नाहीये, कारण मला हा विषय किंवा पदवीधर मतदारसंघ हा राजकीय आखाडा करण्याची इच्छा नाही. माझी एवढीच भूमिका आहे की माझ्या कोकणातले पदवीधर, बेकार पदवीधर, तरुण तरुणी यांच्यासाठी मला काम करायचं आणि यांचं भवितव्य घडवण्यासाठी म्हणून या कोकण पदवीधर मतदारसंघाचा वापर किती चांगल्या पद्धतीने करता येतो हे जर तुम्ही मला संधी दिलात तर पुढच्या 6 वर्षात मी तुम्हाला खात्री देतो की या सर्व प्रश्नांसाठी मी विधान परिषदेत पूर्ण ताकदीने उभा राहील आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेन. आणि म्हणून शेवटचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तोही सांगतो तुम्हाला. गेल्या 4 वर्षापूर्वी या केंद्र सरकारने एक अतिशय गोंडस असा शब्द आणला. शिक्षक वर्गांना तो चांगला माहिती आहे. NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. आता हा जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा जो केंद्र सरकारचा शब्द आहे हा काय आहे तर शिक्षण संस्था चालकांनी या शब्दाचा गांभीर्याने विचार करायला हवा आहे. जर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवली गेली तर कोकणातल्या ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्था कालांतराने बंद करण्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही. ज्याप्रमाणे UGSC जे आहे UGC मधून काय होत आहे तर UGC आग्रह करते प्रत्येक महाविद्यालयाला की तुम्ही स्वायत्तता घ्या, तुम्ही स्वायत्तता घ्या, ते तुम्हाला कंपल्सरी आहे. ही स्वायत्तता का घ्यायचं तर तुम्ही एकदा स्वायत्तता घेतलात की विद्यापीठ हात वर करायला मोकळं झालं, सरकार हात वर करायला मोकळं झालं. आज तुमच्याकडे जो स्टाफ आहे त्याला ते पगार देतील. याच्या नंतरची भरती आहे ती सरकारतर्फे होणार नाही. ती तुम्ही महाविद्यालयाने शैक्षणिक संस्थेने ती भरती करायची, त्यांना पगार तुम्हीच ठरवायचा, मुलांकडनं फी तुम्हीच घ्यायची. म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्ही उद्या मरा. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्थांनी या NEP वर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मला जर संधी मिळाली
तर मी संपूर्ण कोकणातल्या शैक्षणिक संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या धोरणाविरुद्ध, या धोरणामुळे कोकणातल्या शैक्षणिक संस्थांवर जे दूरगामी वाईट परिणाम होणार आहेत त्याच्याबद्दल विचार करून ते बदल करून घेण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे सांघिकपणे प्रयत्न करायला लागणार आहे. माझी थोडक्यात काय आहे तर या विषयांवर काम करावं प्रामुख्याने. देखा, प्रश्न खूप मोठे आहेत, अनेक प्रश्न आहेत. पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत 5-6 खासदारांचं हे कार्यक्षेत्र आहे, 36 आमदारांचं हे कार्यक्षेत्र एकत्र आलेलं आहे. म्हणून मी काय केलंय, मी विचार करतोय ते का विशिष्ट काम घेऊन आपण काम करूया. आपण सर्वच काम करायला गेलो तर कुठल्याही कामाला न्याय मिळू शकणार नाही याची मला कल्पना आहे. म्हणून मी शिक्षक, शिक्षण क्षेत्र, पदवीधर, बेकार पदवीधर यांच्यासाठी प्रामुख्याने काम करावं. जी उद्योग केंद्र आहेत, प्रत्येक जिल्ह्यात जी उद्योग केंद्र आहेत त्या उद्योग केंद्रांना भेटी द्याव्यात. त्या उद्योग केंद्रांच्या माध्यमातून ही चौकशी केली जावी की या जिल्ह्यातल्या किती पदवीधरांना या उद्योग केंद्राच्या माध्यमातून नोकरी मिळाली हे देखील बघावं. अशा एका विशिष्ट पद्धतीने काम करावं आणि कोकणातल्या जनतेला न्याय द्यावा, कोकणातल्या तरुणांना न्याय द्यावा, म्हणून हा सगळा अट्टहास आहे. या सर्व बाबतीत आपल्या सर्वांचं मला सहकार्य हवं आहे. ते एकाच गोष्टीत, 26 जूनला बुधवारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत आपल्याला मतपत्रिका मिळणार आहे. या मतपत्रिकेवर पहिल्या क्रमांकाचं नाव हे रमेश श्रीधर कीर असं माझं नाव असेल. त्याच्या समोर एक चांगली गोष्ट आहे, या बोर्डवर देखील तो नेमका एक फक्त अशी रेंज दिलेली आहे. आपणा सर्वांना सांगतो मी की आपण तो एक इंग्रजीत लिहायचा की मराठीत लिहायचा की रोमन मध्ये लिहायचा या संभ्रमात राहू नका. एक म्हणजे फक्त एक रेष काढा, जी इथे दाखवलेली आहे त्याप्रमाणे एक रेष काढा. याचं कारण असं आहे की गेल्या पदवीधर निवडणुकीच्या वेळी तब्बल 4,500 मतं, पदवीधरांची मतं बाद झाली. म्हणजे पदवीधरांनी मतदान करताना ही चूक केलेली आहे. म्हणून निवडणूक आयोगाच्या कमिशनरने आम्हाला आमच्या मीटिंगमध्ये विनंती केली की तुम्ही जेव्हा जेव्हा प्रचार कराल तेव्हा आठवणीने तुम्ही हे सगळ्या पदवीधरांना सांगा की मतदान करताना कुठली काळजी घ्यायची आहे. तर काळजी नंबर 1, फक्त एक हा आकडा सुद्धा लिहा. नंबर 2, शासकीय पेनानेच तुम्हाला हे मतदान करायचं आहे. तुमच्या खाजगी पेनाने जर तुम्ही मतदान केलात तर मतपत्रिका बाद होईल. नंबर 3, या मतदान पत्रिकेवर समजा तुम्ही एक आकडा काढला आणि त्याच्या बाजूला जर पेन टेकवला तर जे टिंब जर त्याच्यावर उठलं तरीही मतपत्रिका बाद होईल. तेव्हा मतदान करताना या गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या आणि मतदान करा. 26 तारखेला जास्तीत जास्त मोठ्या मताधिक्याने मला निवडून द्या आणि मी जे आता विषय, शैक्षणिक विषय जे सांगितले त्या विषयात काम करण्यासाठी, तरुणांसाठी काम करण्यासाठी मला संधी द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आजच्या शहापूरच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले माझे मित्र, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब, शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय बालाजी धानके, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सन्माननीय देवेंद्रजी बेरे, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व पदवीधर मतदार बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी या ठिकाणी शहापूर तालुक्याचं, ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं काम केलं, त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर लोकसभा निवडणूक लागल्यानंतर आपल्याला सर्वांनाच माहीत असेल की महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी असलेली जी काही पक्षाची ताकद आहे
त्याची जर तुलना आपण या ठिकाणी केली तर निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं वर्चस्व या लोकसभेवर राहिलेलं आहे. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पद्धतीचं समीकरण असलं तरी देखील त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो उमेदवार दिला गेला, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे आपण स्वतः उमेदवार आहोत अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम केलं आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी महाविकास आघाडीला या चांगल्या प्रकारचं यश संपादन करता आलं. खरं तर कोकणामधल्या आपल्या सगळ्या जागा गेल्या, ही भिवंडीची एक जागा निवडून आली आणि आज पुन्हा एकदा आपण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागल्यानंतर खरं तर आज ही परिस्थिती काय फारशी वेगळी नाहीये. आज ही परिस्थिती तशीच होती की शिवसेनेचा उमेदवार यापूर्वी कोकण मतदारसंघात मधून निवडणूक लढवत असायचा आणि म्हणून जी काही नोंदणी आहे त्या नोंदणीमध्ये अग्रेसर भूमिका ही शिवसेनेची तेव्हा देखील होती, आज देखील आहे. आणि म्हणून ह्या भिवंडी लोकसभा असेल किंवा ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात पदवीधर नोंदणीचा कार्यक्रम जो आहे तो शिवसेनेने हाती घेतला. कारण आम्हाला सर्वांना वरिष्ठांचा आदेशच अशा पद्धतीचा होता की आपण सर्वांनी प्रत्येक विधानसभा वाईज 2,500 मतदारांची नोंदणी करावी आणि त्या आदेशानुसार अतिशय चांगल्या प्रकारची नोंदणी म्हणजे आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगू शकतो की 15,000ची नोंदणी ही भिवंडी लोकसभेमध्ये शिवसेनेने केली आहे. आणि उमेदवार शिवसेनेचा होता म्हणून जोमाने काम करत असताना आज जरी उमेदवार बदलला काँग्रेसचा असला तरी देखील त्याच ताकदीनं त्याच उमेदीनं आम्ही सर्वजण तसंच काम करून आज रमेश कीर साहेबांना देखील निवडून आणण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, शिवसेनेचे आमचे शिक्षक संघटना असेल, शिवसेनेमधली आमची युवा सेना जी आहे जे नोंदणीमध्ये अग्रेसर आहे, या सर्वांना आम्ही आदेश दिलेला आहे की आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या लोकसभेमध्ये प्रचार करून रमेश कीर साहेबांना जास्तीत जास्त मतं कशी मिळतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. खरं तर गेल्या 12 वर्षापासून म्हणजे 1 टप पूर्ण झालेला आहे. ज्यांना आपण निवडून दिलं, यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये असताना देखील त्यांना आपण निवडून देण्याचं काम केलं. भाजपमध्ये गेल्यानंतर आमचे त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असल्यामुळे आम्ही त्यांना तेव्हा मदत करू शकलो नाही. परंतु या 12 वर्षामध्ये जे अपेक्षित काम होतं की पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना त्या उमेदवाराने ज्या पद्धतीनं काम केलं पाहिजे ते काम न करता त्यांनी फक्त ठाण्यामध्ये नाना नानी पार्क बनवणे, पेवर ब्लॉक बसवणे किंवा त्या ठिकाणच्या सुशोभीकरणामध्ये सहभाग घेणे अशा प्रकारचीच कामं त्या ठिकाणी केली. परंतु पदवीधरांसाठी कुठे पदवीधर बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करण्याचं काम केलं नाही किंवा पदवीधरांचे प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पुढाकार घेतला नाही. फक्त 12 वर्षामध्ये तुमचा कुठला सण असेल, तुमचा कोणता एखादा इव्हेंट असेल त्याचे मेसेज तुम्हाला देण्याचं काम किंवा त्यासाठी जे काय शुभेच्छा पत्र देण्याचं काम अशा पद्धतीचं काम फक्त त्या उमेदवाराकडून झालेलं आहे. आणि अशा उमेदवाराला आपण जर पुन्हा एकदा निवडून दिलं तर निश्चितपणे तुम्हाला जे अपेक्षित काम आहे ते देखील कधीच होणार नाही. कारण त्यांनी निवडून आल्यानंतर आपला पक्ष वाढवणे हा एकमेव अजेंडा त्या ठिकाणी राबवलेला आहे. परंतु कीर साहेब आपण आता आपल्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की त्यांचं असलेलं नॉलेज, खरं ते स्वतः वकील आहेत, ते म्हाडाचे अध्यक्ष देखील राहून गेलेले आहेत आणि जिल्हा बँकेचे त्या ठिकाणी संचालक आहेत, माजी अध्यक्ष आहे. आणि ह्या सगळ्याचा अनुभव जो आहे या अनुभवाच्या माध्यमातून निश्चितपणे आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी एक चांगला उमेदवार. कारण आम्ही विधानसभेमध्ये जातो तेव्हा आमची संख्या खूप मोठी आहे. विधानसभेमध्ये गेल्यानंतर त्या संख्येमुळे जास्त वेळ मिळत नाही आणि त्या ठिकाणी जे प्रश्न आपल्याला अपेक्षितपणे मांडावे असं वाटतंय परंतु ते मांडण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु विधान परिषदेमध्ये अतिशय भरपूर असा वेळ त्या उमेदवाराला मिळत असतो आणि त्या उमेदवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम होऊ शकतं किंवा प्रत्येक गोष्टीवर चर्चा होऊ शकते. म्हणून अशा एका अभ्यासू उमेदवाराला आपल्याला निवडून देण्याचं काम करायचं आहे. खरं तर या ठिकाणी आर्थिक देखील देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात मागच्या वेळी झालेली आहे. काही लोकांची तशी देखील अपेक्षा आहे परंतु सगळ्याच गोष्टी करता येत नाही आणि म्हणून काही प्रमाणामध्ये आपल्या उमेदवाराकडून आपल्याला जो अपेक्षित काम आहे तो करून घ्यायचा असेल तर एखाद्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. समोरचा व्यक्ती हा गेल्या 12 वर्षामध्ये फक्त काम न करता पैसा कसा कमवता येईल, आपला पक्ष कसा वाढवता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष देत होता.
आता देखील ते पैशाने धनधान्य असले तरी देखील ते पैसा जो आहे तो पैसा चुकीच्या मार्गाने कमवलेला आहे आणि म्हणून अशा पैशाला आपण बळी पडून कुठल्याही प्रकारे आपला मत वाया न घालवता त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करावं आणि मत कसं द्यायचं ते उमेदवाराने आपल्याला सांगितलेलं आहे. तर ते खंत आहे की पदवीधर मतदार देखील त्या ठिकाणी जाऊन आपलं मत बाद करतो. तर मोठ्या प्रमाणात मागच्या वेळी मत बाद झालंय आणि ते होऊ नये याची दखल आपण सर्वांनी घेतली पाहिजे. निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी स्वतः तर पक्षासाठी महाविकास आघाडीसाठी काम करणार आहात, कारण आपल्याला महाविकास आघाडीचा एक एक माणूस निवडून या ठिकाणी कशासाठी आणायचं आहे, जे काम कोरोना काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून माननीय उद्धव साहेब आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून झालेलं आहे तशा प्रकारचंच काम भविष्यामध्ये, कारण कुठलंही संकट येऊ शकतं, येऊ नये, परंतु जर आलं तर त्या संकटाला तोंड देण्याचं काम महाविकास आघाडीच चांगल्या पद्धतीने करू शकते. कारण आज आपण पाहतो की राज्यात देशात ज्यांचं सरकार आहे त्यांच्या माध्यमातून चांगलं काम होण्यापेक्षा त्या ठिकाणी चुकीचीच कामं जास्त होत आहेत आणि त्या चुकीच्या कामं करणाऱ्यांना सांभाळण्याचं काम ते सरकार करतंय आणि म्हणून आपल्याला एक एक माणूस या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. तो निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आजच्या दिवशी मी आपल्याला एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीच्या वतीने एक बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीसाठी उपस्थित शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार आणि माझे मित्र रुपेश म्हात्रे साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे या तालुक्याचे अध्यक्ष धानके साहेब, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देवेंद्रजी भेरे, या व्यासपीठावर उपस्थित सर्वच पक्षाचे, सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी, समोर असलेले उपस्थित शहापूर तालुक्यातील सर्व माझे सहकारी, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, त्याचबरोबर या कोकण पदवीधर मतदारसंघातील शहापूर तालुक्यातील सर्व माझे मतदार, कमी दिवसांनी रमेश कीर यांची महाविकास आघाडी म्हणून या कोकण पदवीधर मतदारसंघावर त्यांची उमेदवारी जाहीर झाली. आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर शरद पवार गटाचे आदरणीय सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या उपस्थित आणि आपल्या समवेत असलेले सर्वच घटक पक्ष ते सर्व एकत्र बसून मागच्या मला वाटतं 8 ते 10 दिवसापूर्वी रमेश कीर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आणि कमी दिवसांनी ते संपूर्ण कोकणामध्ये आपले सर्व महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी चांगल्या पद्धतीने या निवडणुकीला सामोरले गेलेले आहेत. खरं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे. आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल निचेते यांनी सांगितलं की मागच्या 12 वर्षापासून निरंजन डावकरे ह्या कोकण पदवीधर मतदारसंघावर निवडून येत आहेत आणि खरं तर आम्ही या 7 ते 8 दिवसामध्ये हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये, मग ते बदलापूर असेल, कल्याण असेल, अंबरनाथ असेल, अंबरनाथ ग्रामीण असेल, उल्हासनगर असेल, उल्हासनगर शहर असेल, भिवंडी शहर असेल, भिवंडी ग्रामीण असेल, अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही बैठका घेतल्या. त्या बैठकीमध्ये जेवढे काही पदवीधर मतदार उपस्थित राहायचे त्या पदवीधर मतदारांपैकी एकही मतदारांनी सांगितले नाही की या 12 वर्षाभरामध्ये कुठला तरी एक काम जर निरंजन डावकरेंनी केलेला असेल तो आम्हाला त्यांनी दाखवलं पाहिजे. पदवीधर मतांची मतदान घ्यायचं आणि बाकी 6 वर्षे संघटनेचं काम करायचं. मतदान पदवीधर घ्यायचे आणि नंतर काम मग त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतील अशा निवडणुकीमध्ये जाणं आणि
जे काही पदवीधरांच्या माध्यमातून जी काही कामं करायची, हे काही कुठलंच काम मला वाटतं आतापर्यंत केलं असेल असं मला वाटत नाही. आज रमेश कीर हे यांच्या चांगल्या संस्था आहेत. ते म्हाडाचे चेअरमन होऊन गेले. रत्नागिरी बँकेवर ते संचालक आहेत. चांगला डांगा त्यांचा अभ्यास आहे. आणि येणाऱ्या जर आपण मला वाटतं या शहापूर तालुक्यामध्ये मला तरी असं वाटतं की मला वाटतं 7,000 पेक्षा जास्त मतदार या शहापूर तालुक्यामध्ये आहेत. आणि सर्व कोकणामध्ये मला वाटतं 2 लाखापेक्षा अधिक काहीतरी मतं आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 1 लाख मत हे मला वाटतं ठाणे जिल्ह्यातच आहे. आणि आपण जर मनावर जर घेतलं, ज्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला नव्हे तर या महायुतीला तुम्हा आम्ही सर्वांनी तडीपार केला, अशा माध्यमातून येणाऱ्या या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये जो काही घाणेरडा राजकारण या 12 वर्षभरामध्ये निरंजन डावखरेंनी केलेलं आहे, कुठलाही काम या 12 वर्षामध्ये केलेलं नाही. आता तुम्हा आम्हा सर्वांना एकत्र येऊन या निरंजन डावखरेला या मतदानामधून या कोकण पदवीधरामधून आपल्याला त्यांनाही तडीपार करायचा आहे. हे एक आपला निष्कर्ष घ्यायचा आहे. आज रमेश कीर यांची या संपूर्ण दिवसाभरामध्ये जवळजवळ 10 त्याच्या बैठका आहेत. 10:30 वाजता त्याची शहापूर तालुक्यामध्ये बैठक होती. 11:30 वाजता कर्जत नेरूरमध्ये आणि त्याला मला वाटतं 12 इथेच वाजून गेले. त्याच्यामध्ये ते आपले रजा घेऊन ते गेले. आज आपल्याला एक संकल्पना तयार करायची आहे की या शहापूर तालुक्यामध्ये आपल्याला म्हणजे निश्चिते सरांनी सांगितलं की प्रत्येक उमेदवारापर्यंत खूप चांगल्या पदी पाकिटे गेलेले आहेत. म्हणून ते आपली जी आपला जी लढत आहे ती धनशक्ती विरुद्ध लढत आहे. म्हणून कुठल्याही प्रकारे धनशक्ती म्हणजे जो काही पाप करून जे पैसे कमवतात त्या पैशांना बली पडू नका. येणाऱ्या 26 तारखेला या शहापूर तालुक्यामधून सर्वाधिक मतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण रमेश कीर यांना देऊया, एवढाच विश्वास मी तुमच्यावर तुम्ही देणार, हा विश्वास तुमच्यावर आहे. आणि आज खरं तर महाविकास आघाडीतील सर्वच कार्यकर्ते, सर्वच पदाधिकारी या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये चांगले काम करत आहे. शहापूर तालुक्यामधून सर्वाधिक मतदान या तालुक्यामध्ये मिळेल. आणि माझे सर्व महाविकास विकास आघाडीतील सर्वच कार्यकर्ते येणाऱ्या 26 तारखेला आपले जे मतदान आहेत त्यांना सर्वांना या आपल्याकडे फक्त 3च दिवस आहे. या 3 दिवसामध्ये आपण भेटीगाठी कराल एवढा माझा विश्वास आहे. आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.